नमस्कार मित्रांनो, मागच्या तासाला आपण स्टडी करत होतो व्हाय मेंडल गेट सक्सेस इन हिज एक्सपेरिमेंट. मेंडलला त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये सक्सेस का मिळालं. त्याच पद्धतीने दुसरा असा क्वेश्चन विचारला जातो बोर्डाला की व्हाय मेंडल सिलेक्टेड गार्डन पी प्लांट्स फॉर हिज एक्सपेरिमेंट. त्याने त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी मेंडलने त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी गार्डन पी प्लांट का सिलेक्ट केले यावरही क्वेश्चन हा विचारला जातो. 2 मार्काचा क्वेश्चन असतो. 4 ते 5 महत्त्वाची कारणं आहे, ती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायची आहे. मेंडल सिलेक्टेड गार्डन पी प्लांट फॉर हिज एक्सपेरिमेंट बिकॉज 4-5 कारणं आहे. It garden pea plant found in contrasting character and that contrasting characters are easily recognized. गार्डन पी प्लांट हे काही कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स त्यामध्ये सापडायचे आणि ते कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स हे इझिली रेकग्नाइज करता येण्यासारखे होते. इझिली रेकग्नाइज करता येत होते म्हणजेच त्या ठिकाणी कॉन्ट्रास्टिंग म्हणजे काय हे आधी समजून. कॉन्ट्रास्टिंग म्हणजे विरोधाभासी. टॉल, डॉर्फ. टॉल म्हणजे उंच, डॉर्फ म्हणजे बुटका, किंवा त्या ठिकाणी ज्याला आपण येल्लो, ग्रीन पॉड कलर असेल किंवा फ्लावर कलर असेल, हे अशा वेगवेगळ्या कम्प्लिटली 2 कॅरेक्टर्स आपल्याला तिथे दिसायचे. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स कॅन बी इझिली रेकग्नाइज. गार्डन पी मधले विरोधाभासी कॅरेक्टर म्हणजेच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर हे सहजपणे रेकग्नाइज करता येत होते. 7 डिफरंट टाइप्स ऑफ कॅरेक्टर्स वेअर फाउंड इन द पी प्लांट. कोणते 7 ते आपण नंतर बघणार आहोत, नंतर स्टडी करणार आहोत. पण 7 महत्वाचे कॅरेक्टर्स की जे सहजपणे कॉन्ट्रास्टिंग पेअरमध्ये अवेलेबल होते आणि सहजपणे रेकग्नाइज करता येत होते. 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स की जे पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कशन त्यावर घेणार आहोत. त्यावरही 2 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. दॅट्स वाय पहिलं कारण होतं कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स कॅन बी इझिली रेकग्नाइज. 7 डिफरंट टाइप्स ऑफ कॅरेक्टर्स वेअर फाउंड इन द पी प्लांट. त्याचबरोबर लाईफ सायकल ऑफ पी प्लांट इज व्हेरी स्मॉल. पी प्लांटची लाईफ सायकल अतिशय छोटी होती, 3 महिन्याची. साधारणपणे आपण बी लावल्यापासून तर 3 महिन्यामध्ये ते झाड मोठं होऊन त्याच्यावर शेंगा येऊन त्याचं पुन्हा आपल्याला त्याच्या वाटाण्याच्या शेंगा ह्या मिळत होत्या. म्हणजे छोटा लाईफ स्पॅन असल्यामुळे सहजपणे जास्त जनरेशन्स त्याच्या स्टडी करता येणार होत्या. जर लाईफ स्पॅनच मोठा असेल, 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्षाचा, तर त्याच्या जनरेशन किती स्टडी करता आल्या असत्या? करताच आल्या नसत्या किंवा खूप कमी करता आल्या असत्या. पण इथं मात्र या ठिकाणी लाईफ स्पॅन छोटा असल्यामुळे 3-3 महिन्यात एक जनरेशन स्टडी करता येत होती आणि म्हणून त्याने गार्डन पीचं प्लांट हे सिलेक्ट केलं. फ्लावर्स आर बायसेक्शुअल, त्यामुळं पॉलिनेशन कंट्रोल करता येणं त्याला पॉसिबल होतं. आणि 5वं आणि महत्त्वाचं कारण आहे दॅट इज इट फाउंड इन 2 व्हरायटीज सच ॲज टॉल अँड डॉर्फ. म्हणून दॅट्स वाय मेंडल सिलेक्टेड गार्डन पी प्लांट फॉर हिज एक्सपेरिमेंट. म्हणून त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी मेंडलने गार्डन पी प्लांट हे सिलेक्ट केलं. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स कॅन बी इझिली रेकग्नाइज. 7 different types of contrasting characters were found in pea plant. Life cycle of pea plant is very small. Flowers are bisexual and it found in 2 varieties such as tall and dwarf. मग हे जे 7 कॅरेक्टर्स त्यांनी वापरले, 7 डिफरंट टाइप्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. मग हे जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्सच्या पेअर आहे याच्यावर पण 2 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. एनलिस्ट the 7 different types of contrasting characters of garden pea plant. हे जे 7 कॅरेक्टर्स आहे याच्या संदर्भात स्टडी आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये करू. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्स टू ऑल ऑफ यू.